स्वसंवेद्या आत्मरूपा. गेल्या 4 ते 5 दिवसापासून तुम्ही मी काय सांगतो, काय नाही सांगत, कसं सांगतो, किती मारतो, किती नाही मारत हे सगळं इथं बोल. त्याच्यामुळे आता काय बोलण्याचा जास्त वेळ मी घेत नाही. पण एक साधं सांगतो. सुसंस्कार शिबिरामध्ये वैशिष्ट्य असं आहे का, बरेच लोक म्हणतात स्वभावाला औषध नाही. बऱ्याच लोकांचं सांगण्याचं 100% लोक असं म्हणतात का एखाद्याचा स्वभाव आहे तर त्या स्वभावाला औषध अजिबात नाही. पण स्वभावाला औषध आहे. मी थोडंसं विरोधी बोलतो, तुम्हाला वाईट वाटलं तरी चालू. स्वभावाला औषध असं आहे का स्वभाव कितीही तिखट असला तरी त्याला गोड करता येतो. कारण का त्याला जर विनम्रतेचा संस्कार लावला तर तो स्वभाव बदलतो, आपोआप बदलतो. आपोआप त्याच्यामध्ये प्रेम येतं. म्हणून संस्कार फार महत्त्वाचे असतात आणि हे संस्कार बालपणीच झालेले महत्त्वाचे असतात. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं की इथं ज्यावेळेस मुलं बसतात यांना कठीणपणा दाखवू नका. पण कोण्याही व्यक्तीला जर कठीणपणा दाखवली नाही, प्रेमानं जर घेतलं तर ते बिघडतं. भात शिजवायचं म्हटलं तर नुसतं पाण्यात टाकून जमत नाही, ते पाणी गरम करावंच लागतं. ते पाणी जर गरम झालं नाही ते भात शिजत नाही. आणि संस्कारामधला एक महत्त्वाचा शब्द असते शिस्त. शिजत नाही, शिस्त. पण त्याच्यातलं जर नुसतं स काढून टाकला ना तर फक्त शब्द उरतो शीत. आणि शिस्त ही अशी गोष्ट आहे का शिस्त म्हणजे कितीही मोठा भात शिजवला किंवा कितीही मोठं अन्न जर तुम्ही शिजवलं ते गंजात असते तोपर्यंत शिस्तीत असतं. जोपर्यंत मर्यादेत आहे तोपर्यंत ते शिस्तीत आहे. एकदा का मर्यादा सुटली त्याच्यातला भात तुम्ही चमच्यानं जर काढला तर एवढा आला तर त्याला भात म्हणतात. पण एक दाणा जर आलं तर लोक काय म्हणतात, नुसतं भाताचा शीत आला. आपल्याला नुसतं ते तसं नाही व्हायचं, आपली शिस्त बांधून ठेवायची. आणि ही शिस्त जर एकदा बांधून ठेवली तर आपण संस्कार आता घेतलेले संस्कार शेवटपर्यंत वापरत असतो. या संस्काराचं तुम्ही सुंदर असं दृश्य इथं पाहिलं. जे पोरं तुम्हाला रोज टवाळक्या करताना दिसते, जे पोरं रोज तुम्हाला कल्ला करताना दिसते, त्याच्या घरात जाताना पडताना दिसते, एकामेकाला मारताना दिसते, तेच पोरं 10 दिवस इथं कसे राहिले त्या चौकातल्या सगळ्या लोकांनी पाहिलं. ज्यांची मुलं इथं आली त्यांच्या मुलांमध्ये काय बदल झाला हे सगळं तुम्ही सर्वांनी अनुभवलं. मग आता तुम्ही म्हणाल हे संस्कार तुम्ही घरी करू नाही शकत काय? घरीही संस्कार करू शकता. पण घरी तुमचा आमचा संस्कार एकच आहे. पोरग शाळेत गेलं, पोरग शाळेतून आलं, त्यांना दप्तर टाकलं का तुम्ही कधी बुक पाहत नाही आणि त्याचा काही अभ्यास कोण्या दिवशी घेत नाही. आणि तुमचा अभ्यासच आहे बाबू, शाळेत शिकवलं काय मन बरं बेचा पाडा. बेचा पाडा म्हणता कोणाला येईल पण लिहून दाखवा. आता ज्यावेळेस कालची लेखी परीक्षा झाली, लेखी परीक्षा झाल्याबरोबर समजलं तुमच्या पोराचे अक्षर किती चांगले आहे, किती त्याचं शुद्ध लेखन जे आहे, किती शब्द चांगले आहेत. कुरुक्षेत्र नावाचा शब्द लिहायला सांगितला, कुरुक्षेत्र जर शब्द लिहिला, काना उकार जर पकडला तर 2 उकार 1 मात्रा, बरोबर का नाही? पण हा शब्द लिहित असताना 8 अक्षर लिहिले. 4 अक्षराचा शब्द 8 अक्षरामध्ये लिहिला. मग हे संस्कार आपल्याला जपता आले पाहिजे. आम्ही इथं काऊन पोराकडनं बाबा तुम्हाला श्लोक सांगतो तुम्ही लिहा, पहिलं लिहायला लावतो, आम्ही लिहून देत नाही. ज्यावेळेस तुमची मुलं चुकल्यानंतर त्या फळ्यावर आम्ही लिहून दिलं का हा शब्द असा आहे, असंच आहे. जोपर्यंत तुम्ही घरी जाऊन मुलांच्या या चुका स्वतः शोधत नाही तोपर्यंत तुमचे संस्कार पक्के होत नाही. आणि हे संस्कार तुमच्यात मुळातच असतात. एवढंच नाही तर वाईट संस्कार आणि चांगले संस्कार तुमच्यावरच असतात. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, मनुष्य पशुवनितीने याला, नराचा नारायण म्हणे त्याला, याचसाठी संस्कारीला क्रमाक्रमाने. एका क्रमाने सांगितलं. एका दमानं कोणाला सुधरवता येत नाही. कितीही गंजलेलं भांडं असलं तर ते एका दिवशी धुतल्यानंतर स्वच्छ होत नाही. हा हे सगळ्यांना माहित आहे. तुमच्या भाषेत सांगतो, माझ्या भाषेत कायला सांगू? तशी आमच्या भाषा कोणाला समजत नाही. आम्ही अच्छम गच्छम गच्छम म्हटलं का लोक पैसे, त्याच्यामुळे तुमच्या भाषेत सांगायला लागते आम्हाला. कितीही गंजलेलं भांडं असलं एकदा जर धुतलं तर ते पूर्ण स्वच्छ होत नाही, ते वारंवार धुवावं लागते. तसं तुमच्याच मुलांमध्ये हे जे संस्कार असताना, जेवढे जन्म घेऊन ते परत जन्म घेऊन येत असताना संस्कार आणि कुसंस्कार दोन्हीही त्या जीवावर होत असतात. आणि तो जीव प्रत्येक वेळेस ज्यावेळेस जन्माला येतो, नवीन शरीर धारण करतो, तर प्रत्येक जन्मातले संस्कार घेऊनच येत असतो. म्हणून माणसाच्या जन्मात आल्यानंतर तो वेगवेगळे संस्कार अवलंबतो. बरेच लोक काय म्हणतात, आमचं पोरग असं करते, एखाद्याचं पोरग असते निरमातीच खाते, असं सांगते उंदीर असं. काही लोकांना चोरून खायची सवय असते, चोरून खाण्याची सवय फक्त उंदराला असते. काही लोकांना घाण करण्याची सवय असते.
काही लोकांना कागद फाडण्याची सवय असते, काही लोकांचं असं गणित असते, किती काही चांगलं असलं तर त्याचं वाईट करण्याची वृत्ती कशी असते, हे सगळे गणित. प्रत्येक जन्मानुसार हे संस्कार आपल्यावर येत असतात, म्हणून हे संस्कार या जन्मात आपल्या बुद्धीवर असतात आणि ते होतातच. मग त्याच्यातले काही कुसंस्कार जर आपल्यावर भारी पडत असतील तर त्याला संस्काराने आपल्याला जिंकायचं असते, म्हणून हे बाल संस्कार शिबिर. आता ही मुलं सगळे लोक म्हणतात मातीचा गोळा असते, चाकावर ठेवला त्याला आकार द्यायला का, त्याचं फुलदान होते, त्याची कुंडी होते, त्याचं मडक होते, सगळं होते, पण आकार देण्यासाठी हात फिरवा लागतो बाबा. जर तो हात फिरला नाही ना, तो मातीचा गोळा नुसतं चाकावर ठेवला, चाक फिरवा, तो मातीचा गोळा जसा तसा राहते, त्याला आकार येत नाही. ज्यावेळेस तुम्हाला आकार द्यायचा तर आतनंही हात फिरवा लागते आणि बाहेरनंही हात फिरवा लागते. बाहेरनं हात देत असताना मायेचा असतो, पण आतनं ज्यावेळेस हात जातो ना, तो ज्ञानाचा म्हणजे गुरु प्रत्येक विद्यार्थ्याचं जीवन घडवत असतो. म्हणून इथं जे काही तुम्हाला शिकवलं गेलं ना, या संस्काराची मी फक्त एक अपेक्षा करेन, मला आनंद या गोष्टीचा आहे. 8 शिबिर झाले या 2 वर्षात, 8 शिबिरामध्ये मी गेलो. पण एवढे लहान पोरं असल्यानंतर गीता पाठ जास्तीत जास्त 5 श्लोकाचे पाठ, याच्यावर तर नाही. पण इथं ज्या पोरांना वाचता येत नाही त्या पोरांना 10च्या वर श्लोक पाठ, 10च्या वर श्लोक पाठ. हे तुमच्या शिबिराचं सगळ्यात मोठं चित आहे, सगळ्यात मोठं यश आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जी आहे ती तुमच्या वर्ग शिक्षकांची आहे. गुरुजींनी आयुष्य द्यावे धडे, आपला आदर्श ठेवून पुढे. गुरुजीनं स्वतःचा आदर्श पुढे ठेवला. गुरुजीनं असं नाही म्हटलं बाबू महात्मा गांधीला पाहिजे, महात्मा गांधी सारखा होय, अजिबात नाही. त्या गुरुजीनं शिकवताना स्वतःचा आदर्श असा ठेवला पाहिजे का मी जे कष्ट घेतले, मी जे ज्ञान घेतलं, त्या ज्ञानातून मी जर एवढा मोठा होऊ शकत असेल तर मी दिलेल्या ज्ञानानं माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. म्हणून स्वतःचा आदर्श त्या शिक्षकानं पुढे ठेवून शिक्षण दिलं. आणि शिक्षण देणारे हे 4ही व्यक्ती मला सोडून द्या, मी इसगाव का उसगाव, भिकारी को 40 गाव असते आम्हाला, पण हे तुमच्या गावातले 4ही माणसं महत्वाची आहेत, लक्षात घ्या. मी आलो ते मी फुकता येत नाही, बरोबर नाही का गुरुजी? पण निस्वार्थ साधनेनं आलेले हे 4ही व्यक्ती, आणि या 4ही व्यक्तीनं तुमच्यासाठी भरपूर कष्ट घेतलेले आहेत. आणि या कष्टाचं चित त्यावेळेस होईल, आजचा दिवस संपल्यानंतर उद्या तुम्ही सगळेजण 8 वाजेपर्यंत झोपणार आहे. फिक्स असतं हे. कोणतं शिबिर झालं तरी समारोह झाला का दुसऱ्या दिवशी ते घरी गेले का कोणी 6 वाजता 5 वाजता उठत, कोणी काही करागिरी वस्ती लक्ष्मी म्हणत, कोणी काही समुद्र वसनी देवी म्हणत, कोणीच गंगेचे व यमुनेचे म्हणत, कोणी वदनी कवळ घेता म्हणत, कोणी काहीच म्हणत नाही. कोण्या दिवशी तुम्ही गीताही म्हणत नाही. पण एवढं सगळं तुम्हाला जेवढं शिकवलं ना त्याच्यातलं काहीच म्हणू नका. पण याच्यातला एक श्लोक जरी तुम्ही रोजचा म्हटला तर यांनी जे कष्ट घेतले ते कष्ट सफल झाले असं मी मानेन आणि वाणीला विराम देतो. रामकृष्ण.